निवडणूक झाली आता माहित आहे का? त्याच्यासाठी निवडून आले म्हणून याचा फोटो इथं लावला. याचा अभ्यास किती जोरदार आहे, याले काहीच माहित नाही तरी मी पुस्तक देतो याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहा काकू, आपल्या गावात शाळा बसून जाईल, आपल्या गावात शाळा आहे आणि शाळेमध्ये हे पोरं जाते, पण या पोराले अजूनही ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माहित नाही. मग हे यायला कळली पाहिजे, याच्यासाठी आपला आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून आपल्याला सांगायचं आहे की ज्योतिबा फुलेचं जीवन काय होतं. अरे ज्योतिबा फुले जर नसते, सावित्रीबाई जर फुले नसते तर तुमच्या मागे जे महिला मंडळी बसून आहे ते बसल्या नसते आज. काहून तर सावित्रीबाई फुलेच्या वेळेस असा काळ होता का स्त्री शिक्षणाला बंदी होती, स्त्रीले शिक्षण घेऊ दिल्या जात नव्हतं. स्त्रीले शिक्षण घेऊ दिल्या जात नव्हतं तर स्त्री चूल आणि मूलपुरती मर्यादित होती. आज हे स्त्री शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर बसली. कोणामुळं? सावित्रीबाई फुले. देर आहे सावित्रीबाई फुलेची. म्हणून सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?